नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये। आज आपण झटपट असा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। कोणते झंझट न करता अगदी 10 मिनिटात हा ढोकळा आहे तो तयार होतो। आपण हा ढोकळा आहे तो कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे तो अगदी पटकन असा तयार होतो। त्यासोबत आपण ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी मी इथे आंबट गोड तिखट अशी चटणी बनवणार आहे। तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन घेतलंय। वजनी प्रमाणात म्हणाल तर 150 ग्रॅम होतं। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। ढोकळ्याला गोडसरपणा येण्यासाठी 2 चमचे साखर घालून घेतली, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद घालून घ्यायचे। त्यानंतर तिखट येण्यासाठी थोडेसे मिरचीचे तुकडे घालून घ्यायचा। त्यानंतर मी इथे 1 लिंबाचा रस घालून घेतलाय व त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। मिक्सरमधून छानसं बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मीडियम थिक चमच्यातून पडेल असं आपल्याला बॅटर हवं आहे। बघा अशा प्रकारे। आणि 1.5 वाटी बेसनला 1 वाटी प्रमाण अगदी बरोबर आहे। त्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। थोडंसं फेटून घ्यायचं 2 मिनिट आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं पीठ थोडंसं भिजलं जाईल। 10 मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं पीठ थोडं घटसर झालंय आणि तुमचं पीठ थोडंसं घटसर वाटत असेल तर 2 चमचे अगदी पाणी घालून मिश्रण आहे ते व्यवस्थित करून घ्या। त्यामध्ये मी 1 पाकिट इनोचं घालून घेतलंय, ते ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि ते पूर्ण इनो आहे ते मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। इनो घातल्यानंतर आपलं पीठ थोडंसं फुगल्यासारखं दिसेल। मी जो ढोकळ्यासाठी डब्याचा वापर केलाय, तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर केला तरी चालेल। आता तयार मिश्रण आपण ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। थोडंसं टॅप करून आपल्याला कुकरमध्ये उकळत्या पाण्यातच हे डबा आहे तो ठेवून द्यायचा आहे। थंड पाण्यामध्ये ठेवू नका, नाहीतर आपला ढोकळा आहे तो चांगला व्यवस्थित उकडला जाणार नाही। आता आपल्याला कुकरची शिट्टी काढून आपल्याला ढोकळा आहे तो मीडियम टू हाय फ्लेमवरच वाफवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, लो फ्लेम केला तर आपला ढोकळा चांगला उकडला जाणार नाही। आणि त्या ढोकळा आपला तुम्ही चेक करू शकता टूथपिकने। आता पूर्णपणे थंड होऊन द्यायचा, त्यानंतर डिमोल्ड करायचा आहे। ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। त्याच्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलंय। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालून घ्यायचे। इथे मी हिरवी मिरची कट करून घेतल्या, थोडीशी कढीपत्त्याची पाने, इथे मी पाऊण वाटी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये 2 चमचे साखर घालून घ्यायचे आणि चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला ही फोडणी आहे ती ढोकळ्यावर ओतून द्यायची आहे। आता इथं ढोकळा आपला थंड झालाय, तो डिमोल्ड करून घेऊया। अगदी पटकन असा हा ढोकळा तयार होतो आणि करण्याची पद्धत अगदी सोपी आहे। अगदी नवशिक्याही हा ढोकळा तो बनवू शकतो। तुम्ही बघू शकता त्याला जाळी अगदी मस्त आलेली आहे। आता तो आपण कट करून घेऊया आणि त्याचा स्पंजीपणा तुम्ही बघू शकता। तुम्ही हा ढोकळा असाच खाल्ला तरी चालेल, कारण आपण त्याच्यामध्ये मिरची, हिंग वगैरे आधीच घातलेलं आहे, त्यामुळे टेस्ट अगदी मस्त येते। आता तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि आपण तयार फोडणी आहे ती ह्या ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे। हे बघा, अगदी मस्त कापसासारखा मऊ आपला ढोकळा आहे तो तयार झालाय। हा ढोकळा आता मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्येच आपल्याला तयार फोडणी ओतून द्यायची आहे, म्हणजे फोडणी आहे ती सगळीकडे लागेल। लक्षात ठेवा, 1.5 वाटी बेसन पिठाला 1 वाटी पाण्याचा वापर करा। आता आपण आहे ती फोडणी सगळी ढोकळ्यावरती घालून घेऊया। अगदी झटपट अगदी तयार होतो। आता ह्या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आपण एक आंबट गोड तिखट अशी बेसनची चटणी करणार आहोत। ह्या ढोकळ्यावर तुम्ही बारीक चिरून कोथिंबीरही टाकू शकता। अगदी मस्त तयार झाला आपला ढोकळा। आता आपण चटणी करून घेऊया। चटणी बनवण्यासाठी मी ते 4 चमचे बेसन पीठ घेतलंय, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे, म्हणजे आपली चटणी थोडी आंबट होईल। 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे, 1 चमचा मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 2.5 वाटी ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे
आपल्याला इतपत असं पातळ आपलं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया. त्याच्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलंय. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्त्याची पाने घालून घ्या आणि आपलं तयार मिश्रण आहे ते तेलात ओतून द्यायचं आहे. आणि लो फ्लेमवर आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर आपलं मिश्रण थोडंसं घटसर वाटेल. बघा, आपलं मिश्रण थोडंसं घटसर झालेलं आहे. तुम्हाला जास्त घट झालं असं वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे पाणी घालून त्याचं मिश्रण आहे ते थोडंसं पातळ करू शकता. अगदी मस्त अशी तिखट गोड आंबट आपली चटणी आहे ती ढोकळ्यासोबत खाताना अगदी मस्त लागते. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. कोणतीही झंझट न करता हा ढोकळा तो अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने तयार होतो. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील. थँक्यू.